वेश्या व्यवसायावर अर्थात रेड लाईट एरियावर होत असलेल्या कारवाया ह्या कितपत योग्य आहे हे थोडा खुलाक आणि विचार करणाऱ्या समाजासाठी एक प्रश्न होऊ शकतो. कायद्याच्या दृष्टिकोनातून जरी ह्या कारवाया योग्य असल्या तरी नैसर्गिक दृष्टिकोनातून ही कारवाई व्यर्थच आहे. परंतु आपण कायदा मानणारी लोक असल्यामुळं आपण कायदा हा पाळलाच पाहिजे. पण ह्या कारवायांचे उद्दिष्ट स्पष्ट होणं हे गरजेचं आहे. जर का ह्या कारवाईमागचे उद्दिष्ट घुसखोरी, बांगलादेशी शोधणं असेल, रोहिंग्या शोधणं असेल, एखादा गुन्हेगार शोधणं असेल तर ते योग्यच आहे. परंतु केवळ वेश्याकडं जाणं आणि प्रणय करणं हे जर का कायद्याने गुन्हा आहे असा संदेश समाजामध्ये जात असेल तर ही मोठी चिंतेची बाब आहे. ह्या गोष्टीमुळं कारवाई होत आहे. जर असा संदेश समाजामध्ये जात असेल तर समाजामधील साधारण महिला आणि मुलींवर याचा वाईट परिणाम होऊ शकतो हे आपण नाकारू शकत नाही. त्यामुळं पोलिसांनी रेड लाईट एरियामध्ये कारवाई करत असताना कारवाईचे उद्दिष्ट स्पष्ट असावे. समाजामध्ये वेश्याकडे जाऊन प्रणय करणं हा कायद्याने गुन्हा आहे असा जर संदेश जात असेल तर नक्कीच याचे परिणाम साधारण महिला आणि मुली या समाजातल्या महिला मुलींवर होऊ शकतात हे आपण नाकारू शकत नाही.